हां. आज आम्ही फलटण शहरामध्ये आलेलो आहोत. पत्रकार बांधवांशी संवाद साधत आहोत. ओबीसी भटक्या विमुक्त जात समूहातील SC ST जात समूहातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आज दिवसभरात फलटण आणि फलटण पंचक्रोशीतील सर्व लोकांबरोबर होणार आहेत. खरं तर दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती आंदोलन झालं. एक शैक्षणिक प्रश्न होता, विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. संपूर्ण देशभरातून सहानुभूती होती. शिक्षण मंत्र्याचा राजीनामाही झाला. पण त्यानंतर 2-4 दिवसामध्ये या भारत देशामध्ये आरक्षण हटाव आणि देश बचाव अशा अर्थाचं एक मोहीम चालू आहे. खऱ्या अर्थानं ही मोहीम देशाच्या SC ST OBCच्या लोकांना त्यांच्या हक्क अधिकारांना खरं तर डावलणारी आहे. देश विरोधी कृत्य आहे. भारताच्या संविधानानं या देशभरामध्ये शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या लोकांना इथल्या व्यवस्थेमध्ये हीन दर्जाची वागणूक दिली, ज्यांच्याकडून सेवा करून घेतली, ज्या लोकांना इथल्या व्यवस्थेमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होता आलं नाही, ज्या लोकांना गुलामीची वागणूक मिळाली, अशा सर्व लोकांना इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये मान सन्मानाची वागणूक द्यावी, निर्णय प्रक्रियेमध्ये घ्यावं, त्यांनाही माणूस म्हणून जगता यावं या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे सकारात्मक भेदभावाची भावना स्वीकारून या देशामध्ये आरक्षणाचं धोरण जाहीर केलं. आता काही मंडळी सोशल मीडियावरती पार्ट्या बनवणारी, सोशल मीडियावरती ट्रेंडिंगला विषय घेणाऱ्या सर्व लोकांना म्हणजेच तरुण वर्गाला, युवक वर्गाला, विद्यार्थ्यांना आमचं सांगणं आहे, आरक्षण असं हटणार नाही जोपर्यंत या भारतवर्षामध्ये सर्व नागरिकांना आपण या देशाचे नागरिक आहोत समानतेची वागणूक मिळणार नाही. त्या जातीमध्ये जन्माला आला म्हणून त्याला हीन दर्जाची वागणूक मिळणार नाही. तुम्ही मला एक सांगा, शहरामधला एखादा मुलगा कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये शिकतो, त्याचवेळी शेतकऱ्याचा मुलगा डोंगराच्या कुशीला एखाद्या एकशिक्षकी शाळेमध्ये शिकतो, तर तुम्ही समान नागरिक कायदा किंवा आरक्षण हटावं असं कसं म्हणू शकता? तो शेतकऱ्याचा मुलगा, तो भटक्या विमुक्त जाती जमातीचा मुलगा, तो बलुत्याचा मुलगा, तो आदिवासी समाजाचा मुलगा शहरामध्ये एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलाच्या स्पर्धेमध्ये कसा येऊ शकतो? त्यामुळं या देशभरामध्ये वेगवेगळे भौगोलिक प्रदेश, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या आदिवासी जमाती, या सगळ्या लोकांचं भौगोलिक क्षेत्र वेगळं आहे. त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्याची सामाजिक प्रत इथल्या व्यवस्थेनं चातुर्वर्ण्य सिस्टीम दिलेली आहे. आणि संविधानानं आपल्या प्रियम्बलमध्येच, घटनेच्या मूलभूत तत्वामध्येच असं म्हटलंय की सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायची आहे. जोपर्यंत सोशल जस्टिस या शोषित, वंचित, प्रतारित, दलित, पीडित लोकांना मिळणार नाही, तोपर्यंत आरक्षणाची पॉलिसी, आरक्षणाचं धोरण रद्द होणार नाही. तोपर्यंत 9व्या शेड्यूलला तुम्हाला हात लावता येणार नाही. 9व्या परिशिष्टाला हात लावायचं तर 2/3 बहुमत तर तुम्हाला लागेलच, पण देशभरामधल्या जवळजवळ सर्व राज्यांची सहमती, बहुमतानं सहमती लागेल. त्यामुळं कोणीही माईचा लाल या रिझर्वेशनाच्या धोरणाला हात लावू शकत नाही. पण सोशल मीडियावरती ट्रेंड चालवून समाजामध्ये भांडणं लावणं, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणं, ह्या ज्या गोष्टी ह्या नव तरुणांच्या माध्यमातून होत आहेत, ह्या दुर्दैवी आहेत असं आमचं मत आहे. आम्ही ओबीसी आंदोलक आहोत. आम्ही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या प्रश्नावरती काम करणारे आंदोलक आहोत. आम्ही महाराष्ट्रभरामध्ये आम्ही लोकांना जागृत करत आहोत, लोकांना संघटित करत आहोत. हे शासन आपल्याला कशा पद्धतीनं आपल्या मागण्यांना वाटाण्याची अक्षता लावतंय, इथले आमदार खासदार आपल्या प्रश्नावर बोलत नाहीत. कालचं पावसाळी अधिवेशन झालं. या अधिवेशनामध्ये ओबीसींच्या प्रश्नावरती, भटक्यांच्या प्रश्नावरती 1 मिनिटाची सुद्धा चर्चा झाली नाही. एकाही आमदारानं एक साधी लक्षवेधी आणली नाही. मग अर्धी लोकसंख्या असणाऱ्या या महाराष्ट्रामधल्या ओबीसी VJNTच्या प्रश्नावर जर इथल्या आमदारांना, इथल्या मंत्र्यांना, वेगवेगळ्या विरोधी पक्षांना जर इंटरेस्ट नसेल, तर ओबीसी बांधवांनी सुद्धा पुढे येऊन विचार केला पाहिजे आणि आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढली पाहिजे. या भावनेतून आम्ही महाराष्ट्रभरामध्ये सर्व ओबीसींना जागृत करतोय, वेगवेगळ्या भागामध्ये जातोय, संवाद साधतोय, छोट्या मोठ्या सभा घेतोय आणि त्याच हेतून आम्ही आज फलटण तालुक्यामध्ये आलेलो आहोत. वेगवेगळ्या बांधवांच्या सभा बैठका घेत आहोत. हे झालं प्रास्ताविक. सर, आपण आरक्षणाबद्दल बोलत असताना आता शाळा कॉलेजची आता सगळी प्रक्रिया सुरू होत आहे.
जाती टाकले असतील नगरपालिकेत याच्या माध्यमातून देखील अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी होत आहेत याबाबत आपल्याला हे बघा, एक शिक्षकी शाळा जवळजवळ महाराष्ट्रातल्या बंद पडलेल्या आहेत. सरकारी शाळा बंद पडत आहेत आणि खाजगी शाळा सुरू होत आहेत. आणि खाजगी शिक्षण संस्था चालकाकडून शेतकऱ्यांची, सर्वसामान्य माणसांची पिळवणूक होत आहे. कारण त्यांना कायदे कानून नाहीये, तिथं रोस्टर पाळला जात नाही, तिथं शिक्षक क्वालिफाईड का अनक्वालिफाईड हे बघितलं जात नाही. क्वालिफाईड असलाच तर त्याला वेतन वेळेच्या वेळेवर मिळत नाही. आणि दुसऱ्या बाजूला सरकारी शाळा बंद पडत आहेत. कितीतरी मोठा म्हणजे 30-35 हजार मुली महाराष्ट्रातल्या शाळाबाह्य झालेल्या आहेत. त्यांना 4थी-5वी मधून शाळा सोडावी लागलेली आहे. आम्ही महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करतो. इव्हन आम्ही ह्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी एक मुवमेंट आम्ही महाराष्ट्रामध्ये सुरू करत आहोत. कारण महाराष्ट्रातल्या शाळा बंद पडत असताना शिक्षण मंत्र्यांचा नक्की रोल काय? शिक्षण मंत्री हे शिक्षण वाढवण्यासाठी, सर्वसामान्य माणसांचा हायर एज्युकेशन मधला टक्का वाढवण्यासाठी त्या शिक्षण मंत्र्यांना काम करायला हवं. पण शिक्षण मंत्र्यांच्या या ज्या शाळा बंद पडत आहेत, 1 शिक्षकी 2 शिक्षकी शाळा तर कधीच त्यांनी बंद केलेल्या आहेत. नवीन शिक्षकाची भरती केली जात नाही. भरती करायच्या TET परीक्षेमध्ये घोटाळा होत असेल, म्हणजे शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जर असं घडत असेल तर या सर्व गोष्टींची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत. पाठीमागच्या काळात राज्य सरकारनं सांगितलं की पहिलीपासून जिल्हा परिषद शाळेत CBSE पॅटर्न राबवू, मात्र आता अद्यापपर्यंत तो पॅटर्न राबवला नाही आणि त्या दर्जाचे शिक्षण देखील बदलले. हे बघा, हे शासन मुलींना मोफत शिक्षण देणार होतं. हे शासन इथं CBSE पॅटर्नवर शिक्षण देणार होतं. हे शासन उच्च दर्जाचं शिक्षण, समान शिक्षण द्यायचं यांचं धोरण आहे. पण शासन आता ज्या नागरिकाचा पाया प्रायमरी म्हणजे प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांमध्ये घडला जातो, ते सेक्टर जवळजवळ गव्हर्नमेंटनं खाजगी शिक्षण संस्थांच्या ताब्यात देऊन टाकलेलं आहे. त्यामुळं या सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे. आणि शिक्षण मंत्र्यांनी या गोष्टीची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. कारण तुम्ही दिलेल्या घोषणा तुम्ही कधीही प्रत्यक्षात आणलेल्या नाहीत. उलट तुमच्या बोटचेपी धोरणामुळं आणि तुमच्या खाऊच्या धोरणामुळं आज शाळा बंद पडलेल्या आहेत आणि सर्वसामान्यांचे मुलं शाळाबाह्य झालेले आहेत. हे खूप दुर्दैव आहे. आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरतो, आम्ही वाड्या वस्त्या तांड्यावरती फिरतो. आज 5वी-6वीच्या पुढे मुली शिकू शकत नाहीत आणि 9वी, 10वी, 11वीच्या पुढे मुलं शिकू शकत नाहीत. हायर एज्युकेशन तर मग अजून दूरची गोष्ट आहे. म्हणजे शिक्षण तुमचं तुम्ही घ्या, शिक्षणाचं आमचं काही देणं घेणं नाही, असं इथल्या लोकनियुक्त सरकारची भावना आहे असं आम्हाला वाटतं. नीट शिक्षक TET परीक्षा अंतर्गत काय अवसर निर्माता या विभागाची देखील प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आमदार काही आमदारांनी सांगितल्याबद्दल. हे बघा, जेवढ्या ऑनलाईन परीक्षा होत आहेत त्या ऑफलाईन घेण्यात याव्यात अशी आमची मागणी असेल. कारण ऑनलाईन परीक्षा ज्या होतात त्या ऑनलाईन परीक्षामध्ये नक्की काय घोटाळे होतात ना परीक्षार्थीला माहीत असतं ना त्याच्या पालकांना माहीत असतं. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा ह्या ऑफलाईनच घेण्यात याव्यात. आणि जर परीक्षाच जर फ्रॉड पद्धतीनं, भ्रष्टाचारी पद्धतीनं होत असतील तर मग एक दिवस इथला तरुण बेरोजगार एकदा तुमच्यावर जर धावून आला तर मग तुम्हाला पळता भुई थोडी होईल, एवढं मी तुम्हाला जबाबदारीने सांगेन. अनेक ठिकाणी DCC बँकांच्या भरती निकाल जाहीर होत आहेत. भरती मॅनेजर असं म्हटलं जातं. हे बघा, भरती महाराष्ट्रातल्या 10 आउटसोर्सिंग कंपन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या नोकऱ्या ह्या लाडसारख्या, गायकवाडांसारख्या कंपन्यांकडे गेलेल्या आहेत. त्यामुळं आता महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांनी, एज्युकेटेड तरुणांनी, क्वालिफाईड तरुणांनी, जो लॉयर आहे, जो नेटसेट परीक्षा पास आहे, जो TET परीक्षा पास आहे, जो इंजिनियर डॉक्टर आहे, त्यांनी शासकीय नोकऱ्यांची अपेक्षा धरू नये. SC-ST बांधवांनी एकमेकांमध्ये आरक्षणावरनं भांडू नये. कारण तुमचं आरक्षण संपलेलं आहे, तुमच्या नोकऱ्या संपलेल्या आहेत, त्या आता खाजगी कंपन्यांना गेलेल्या आहेत. प्रसाद लाडांनी जाहीररित्या सांगितलंय की 1 लाख नोकऱ्या आम्ही देतो. तर आम्ही ज्यावेळी त्या नोकऱ्या कुठल्या देत आहेत हे आम्ही बघितलं तर त्या नोकऱ्या ग्राम प्रशासन, सामान्य प्रशासन, महसूल, एज्युकेशन, शासकीय निमशासकीय आस्थापनांच्या नोकऱ्या शासनानं आता त्यांना दिलेल्या आहेत. आणि त्या कंपन्या आता त्यांचा पगार भागवतात. तिथं आरक्षणाचं धोरण पाळलं जात नाही, रोस्टर पाळला जात नाही, तिथं PF पाळला जात नाही, कामगार कायदे खुंटीला टांगून ठेवले जातात.
आणि त्याचं मालक कोण? त्याला 10 ते 12% सर्व्हिस टॅक्स गव्हर्नमेंट त्या प्रसाद लाडांच्या कंपनीला देतो. नोकऱ्या राहिलीत कुठं? या सर्व प्रश्नांवर आता आपण आंदोलन म्हणून लढणार आहोत. हे बघा, पक्षाचे अध्यक्ष म्हणून लढणार आहोत. हे बघा, ह्या सर्व प्रश्नांवरती लढावं लागेल, भांडावं लागेल. एका बाजूला कॉर्पोरेट भारत आहे, कॉर्पोरेट इंडिया आहे, दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांचा भारत आहे. एका बाजूला कॉर्पोरेट महाराष्ट्र आहे, दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनता आहे. पुढाऱ्यांचा, कारखानदारांचा, भांडवलदारांचा महाराष्ट्र एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसांचा, रोज शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या, पोरग शिकलं तर त्याला नोकरी लागेल का नाही याची एकाही माणसाला गॅरंटी नाही. तो क्वालिफाईड असो, पहिलं क्वालिफाईड आहे का, शिक्षण घेतलंय का हा प्रश्न होता. आता क्लास आहे का हा प्रश्न आहे. आता मेरिटमध्ये आहे का हा प्रश्न आहे. मेरिटमध्ये येऊन सुद्धा आता नोकरीची हमी मिळत नाही. त्यामुळं सर्वसामान्य माणसं भांबावलेले आहेत, संभ्रमित झालेले आहेत आणि सरकारवर प्रचंड नाराज आहेत. हे आम्ही ग्रामीण भागात फिरताना आम्हाला हे दिसून येते. साहेब, आपण शिक्षण व्यवस्थेवर बोलतोय. यावेळी आपल्याला नेपाळमध्ये जे शिक्षण कार्य झालं, खाजगी सगळ्या शिक्षण संस्था बंद केले गेले. याच्या उलट महाराष्ट्रात खाजगी अकॅडमीला बळ दिलं जातंय आणि अकॅडमी त्या प्रत्येक शिक्षण संस्थांच्या प्रत्येकाने अकॅडमी सुरू केलेली आहे. तर या अकॅडमी बंद करण्यासाठी किंवा त्यांचं काय बंद आणण्यासाठी आपण काय लढा देणार? हे बघा, अकॅडमी बंद करण्यापेक्षा अकॅडमी का निर्माण झाल्या ह्या धोरणावर आपण बोललं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये शिक्षण उपलब्ध करून जर आपल्या मुलाला एक चांगला अभ्यास करून घेत असतील अकॅडमी, तर त्यांचं आपण 2 मिनिटं स्वागतच करू. पण त्याच्या पलीकडे जाऊन अशी वेळ का आली? इथल्या शालेय शिक्षण संस्था जबाबदारी झटकतायत का? इथं आता पीटीचे तास होत नाहीत का शाळेमध्ये? शाळेमध्ये आता सराव करून घेतला जात नाही का? शाळेमधले आता स्पोर्ट्स बंद पडलेले आहेत का? मग एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आणि एवढं आपण पेमेंट वगैरे देतो, एज्युकेशनमध्ये खर्च वगैरे करतो, तो नक्की कशावर होतो? की जेणेकरून शाळेमध्ये एक मुलगा गेल्यानंतर तो भरती होईल का नाही याची गॅरंटी नाही, पण अकॅडमीमध्ये गेल्यानंतर जर तो भरती होत असेल तर आपण सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. आपण एज्युकेशनला किती पैसे देतो आणि मग एज्युकेशनला किती लोकांना क्रीडा खातं जे आहे आपलं महाराष्ट्राचं, ते क्रीडा खात्यावर वर्षभर किती निधी अलॉट होतो, त्या निधीचं पुढं काय होतं हा तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी RTIच्या माध्यमातून किंवा त्या संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून किंवा क्रीडा उपायुक्त जे जिल्ह्याला असतात त्यांच्याकडे जाऊन ह्याची माहिती घेतली पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये अकॅडमी का निर्माण होतात. कारण या क्रीडा खात्याचं दुर्लक्ष आहे, शिक्षण व्यवस्थेचं दुर्लक्ष आहे. आपल्या टॅक्समधून जी व्यवस्था इथं उभी राहिली ती व्यवस्था कुचकामी आहे, तिथं फ्रॉड आहे, तिथं भ्रष्टाचार आहे, म्हणून खाजगी अकॅडमी उभी राहते. खाजगी अकॅडमी शिक्षण नाही तर आता शिक्षण 8वी पासून 12वी शिक्षण ते सांगतोय तुम्हाला की इथल्या महाराष्ट्र शासनानं शासकीय शिक्षणाकडून मधून अंग काढून हात वर करायचं धोरण घेतलेलं आहे. इथल्या शाळा बंद पडण्याची अवस्था आहे, त्याला तुम्ही आम्ही जबाबदार आहोत, म्हणून तर आम्ही जागृती करत फिरतोय. पण आमच्यासारख्या माणसाचं ऐकतो कोण? इथं एखादा कारखानदार येतो, तुमची मतं विकत घेतो, 500-1000 रुपये टाकतात, गावगुंडी येतात, गावच्या गाव लोकशाहीचा बाजार मांडला. इथं लोकशाहीचा जर बाजार मांडला नसता, इथं जर सोनम वांगचुक सारख्या शिक्षण तज्ज्ञाला उचलून नेऊन टाकलं जातं आतमध्ये आणि दुसऱ्या बाजूला जरांगे सारख्या चौथी नापास, मला इथं काही स्वरूप नाही द्यायचं त्याला. चाललंय काय? जिथं आरक्षण मागता, ज्या नोकऱ्यांसाठी आरक्षण मागताय त्या नोकऱ्या कधीच खाजगीकरणाच्या माध्यमातून दूर गेलेल्या आहेत. त्यामुळे दिवाळखोरीत निघालेल्या बँकेकडून कर्ज मागण्याची अपेक्षा भाव नाही. मुळामध्ये अकॅडमी का निर्माण होतात ग्रामीण भागामध्ये? आज शहरी भागामध्ये गेल्यानंतर तुमचे डॉक्टर इंजिनियर होतात वगैरे वगैरे, ठीक आहे, पण ग्रामीण भागामधला भटक्यांचा पोरगा, शेतकऱ्याचा पोरगा, तो त्याला एकच माहिती आहे, बाबा आपलं भरती झालं तर आपलं घर चालतं. त्याचं डॉक्टर इंजिनियर होण्यावर भरोसा नाही, म्हणजे हायली क्वालिफाईड होण्यावर भरोसा नाही. PhD झालेली, MPhil झालेली, डॉक्टर झालेली मुलं शिपाई पदासाठी ऍप्लिकेशन देत आहेत, अर्ज देत आहेत. एवढं हायली क्वालिफाईड शिक्षण घेतलेल्या माणसाला जर रोजगार इथं उपलब्ध होत नसेल आणि त्याला शासन संरक्षण देत नसेल तर याच्या एवढं कुचकामी सरकार मला वाटत नाही दुसरं कुठलं असू शकेल. आपण एक मुद्दा उपस्थित केला की ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या ऑनलाईन न घेता ऑफलाईन घ्याव्यात. तसाच अनुषंगाने प्रश्न आहे की जे आपण लोकसभेला, विधानसभेला किंवा अन्य निवडणुका होतात ते बॅलेट पेपरवर घेतलं जातं. निश्चित. हे बघा, जर या हे बघा, लोकशाहीमध्ये जर लोकांची भावना असेल की या मतपेटीमध्ये काहीतरी घोटाळा आहे,
चाललंय कोणासाठी? लोकांसाठी. लोकांची मागणी असेल तर निवडणूक आयोगाला अडचण काय? बॅलेटवर घ्याव्यात ना. जगातल्या प्रगत देशामध्ये बॅलेटमध्ये निवडणुका घेतल्या जातात. मग भारतामध्ये का होऊ शकत नाही? थोडा वेळ लागेल, महिनाभर प्रोसेस चालेल, 5 टप्प्यामध्ये निवडणुका घ्याव्या लागतील, मोजायला थोडा वेळ लागेल, त्याला पण मत मोजणीला वेगळं काहीतरी अजून आपल्याला अनालिसिस करता येईल. जर इलेक्ट्रॉनिक मशीन ईव्हीएम जर इथल्या जनतेची शंका असेल तर निवडणूक आयोगाने याच्यावरती विचार करावा. आपण शिक्षण व्यवस्थेत भारताच्या किंवा भारताच्या पहिला बदल काय केला? शिक्षण व्यवस्थेमध्ये इथं आम्हाला भाषण नको आहे, आम्हाला मोफत राशन सुद्धा नको आहे. आम्हाला भारतातल्या सर्वसामान्य भटक्या, दीनदलित, आदिवासी, शेतकरी लोकांच्या मुलांना दर्जेदार समान शिक्षण द्या. कलेक्टरचा मुलगा ज्या शाळेत शिकतो त्याला जो सिलेबस शिकवला जातो, त्याला पहिलीला जो अभ्यासक्रम असतो, 5वीला जो असतो आणि 12वीला जो असतो तोच अभ्यासक्रम आणि तेच शिक्षण देण्याची देणारी व्यवस्था देशभरामध्ये. समान शिक्षण, समान संधी. आरक्षण सुद्धा आम्हाला नको. खूप जबाबदारीने बोलतोय मी. एज्युकेशन मधलं आरक्षण आमचं रद्द करा. शासनानं शिक्षणाची जबाबदारी घ्या ना. एका बाजूला तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकवणार आणि दुसऱ्या बाजूला एक शिक्षकी शाळेत शिकवणार. एक शिक्षकी शाळेतला मुलगा ज्याला 10 किलोमीटर 5 किलोमीटर पायपीट करून शाळेपर्यंत पोहोचावं लागतं. 7वी 8वी 9वी 10वी मधल्या मुलीला ज्यावेळी शेतातलं घर सोडून एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी तिला रोज जाऊन येऊन शिक्षण घ्यावं लागतं. आणि दुसऱ्या बाजूला शहरामध्ये हे असमान धोरण नाही का? मग असमान धोरण असेल, त्यांना आपण जर समान शिक्षण आणि समान संधी जर देत नसेल तर त्याला आरक्षण दिलंच पाहिजे ना. फर्स्ट कम कोण? आपण एखाद्या रांगेमध्ये उभं राहिलो, एखाद्या लाईनमध्ये उभं राहिलो, तिथं जर एखादी महिला आली, त्या महिलेला आपण काय म्हणतो? ताई तुम्ही पहिल्यांदा घ्या. ही मानवतेच्या दृष्टिकोनातून, सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून रिझर्वेशन पॉलिसी आपल्या देशामधल्या स्वातंत्र्य सैनिकांनी, विचारवंतांनी, तज्ज्ञ मंडळींनी घेतले ना. रिझर्वेशन म्हणजे काय? मेहरबानी करतो का आपण त्या लोकांवर, रिझर्वेशन घेणाऱ्या लोकांवर? कारण त्या लोकांना आजपर्यंत इथल्या व्यवस्थेने वापरून घेतलंय ना. त्यांना माणूस म्हणून गावच्या वेशीमध्ये प्रवेश नव्हता. भटक्या लोकांना आजपर्यंत झालंय का? एखाद्या गावातल्या बलुत्या त्याच्या लोकांना गावातला पॅनल प्रमुख झालाय, त्यानं पॅनल टाकलंय किंवा तालुक्यामध्ये एखादी मोठी पर्यायी व्यवस्था निर्माण केली, असं झालंय? बघितलंय तुम्ही? मग त्या लोकांना या देशाचे नागरिक नाहीत ते? म्हणून समतेच्या दृष्टिकोनातून, समानतेच्या दृष्टिकोनातून ह्या लोकशाहीमध्ये सर्वांना समान संधी मिळावी या दृष्टिकोनातून रिझर्वेशन पॉलिसी शिक्षण धोरण आहे. अहो तुम्ही इकडं रस्त्याचं काम सरकारच्या माध्यमातून होतं, गॅस तुम्ही विकता, तुम्ही डिझेल पेट्रोल विकता राव, गटारी स्वच्छ करता तुम्ही, पण तुम्ही शिक्षण खाजगी सावकारांच्या किंवा खाजगी एजंटांच्या ताब्यात दिलंय. हे दुर्दैव आहे. गव्हर्नमेंटनं शिक्षणाची जिम्मेदारी हातात घेतली पाहिजे. एक वेळ तुम्ही ह्या सेवा देणाऱ्या सगळे सेक्टर आहेत ते तुम्ही खाजगीकरण करा, पण शिक्षणावरती, कारण आदर्श नागरिक तुम्हाला हवाय, राष्ट्रवादी राष्ट्रभक्त नागरिक तुम्हाला हवाय, त्याच्यावर तुम्हाला संस्कार द्यायची वेळ आहे. ज्या पद्धतीनं अग्निवीर 3 वर्षाचं तुम्ही आर्मीमध्ये ज्या पद्धतीने भरती करून घेता, तसंच तुम्ही आरोग्य खात्यात घ्या ना. 5 वर्ष आरोग्य खात्यात जो मुलगा मेडिकलचं शिक्षण घेईल त्याला 5 वर्ष शासनाने जॉब द्यावा ना. परत तो त्याच्या स्किलवरती तो करेल, त्याचं पुढचं असेल ते. 5 वर्ष त्यांनी महसूलमध्ये, ग्रामविकासमध्ये, वेगवेगळ्या शासकीय नोकऱ्यांमध्ये घ्यावं ना. 5 वर्ष नोकरीची हमी शासनाने द्यावी. तिथून पुढे तो एज्युकेटेड माणूस तो त्याच्या पायावरती उभा राहील. घेतोय का सरकार जिम्मेदारी? हे होताना दिसून येत नाही. ही सगळी धोरणं बदलण्याची आवश्यकता आहे. इथल्या लोकांना, सर्वसामान्य माणसांना डोळ्यासमोर ठेवून राज्यकर्त्यांनी निर्णय घ्यावेत असं आमचं म्हणणं आहे. आपण ओबीसीसाठी महाराष्ट्रभर लढा उभा केला. आता पुढचं ध्येय धोरण काय असणार आहे? बघा, जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी हे धोरण घेऊन